नाही, मला कोणी विचारलं तर कुठलं असतं मी सांगतो मी पुण्याचा आहे. मला ड्युअल सिटिझनशिप आहे. आमची एक गाडी एक्सप्रेसवेला असते असं आम्ही नेहमी म्हणतो. ऑडिशन द्यायला गेलो मी. मग तिकडे स्वतः विनय आपटे ऑडिशन द्यायला होते. तर मी आपलं वाचता वाचता आपलं बेस्टचा आवाज लावून मी वाचत होतो. डायलॉग वाचत होतो. विनय आपटे मला म्हणला, बेस्टचा आवाज लावून का बोलतोयस तू? रुईया कॉलेजमध्ये बेस्टचा आवाज फक्त मी लावायचा. गोरेगावला मल्टिप्लेक्स आहे. तिकडे मी आणि पुष्कर श्रोत्री उभे होतो. माझ्या माहितीतली एक मराठी फॅमिली तिथे आली. 2 मुलं, आई वडील. म्हणलं आपली फिल्म आहे चिंटू. हो का म्हणाले. नाही आम्ही ते मालिनी म्हणलं, अरे तुझी 2 लहान मुलं घेऊन तू एका ही ॲज गुड ॲज अ ब्लू फिल्म आहे, तू हे का नाही बघत? तर म्हणलं आम्ही मराठी सिनेमा बघत नाही. म्हणला तो टी व्हीला येतो ना, आम्ही टी व्हीला आलो की मराठी सिनेमा बघतो. इफी गोवामध्ये आता 2024चं म्हणजे त्याच्यामध्ये कोटा फॅक्टरी होती, त्याच्यामध्ये जुबिली होती, स्कॅम होती, या सगळ्या सिरियल होत्या. पण वी गॉट द बेस्ट सिरियल अवॉर्ड. त्याने ना सांगतो की लंपन बघा यार, त्याला व्ह्युअरशिप नाही म्हणून मला चॅनल म्हणते की तुम्ही नका करू पुढचा सीझन. सोनी लिव्हवरती जाऊन 200 रुपये भरून ती सिरियल बघण्याचे कष्ट कोणी घेत नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणी लोक बघतच नाही तुमची सिरियल मराठी, तुम्हाला कशाला द्यायचं काम? तो म्हणा मराठी लोक पुस्तक वाचत नाहीत, मराठी लोक खर्च करून सिनेमा बघत नाहीत, नुसते ओरडतात. मराठीची गळचेपी होतीये, मराठी भाषेची पिछाट होतीये, फक्त फुकट असेल ते पौष्टिक. हे आपलं मराठी लोकांचं तत्व आहे. नमस्कार, मी श्रीरंग गोडबोले. कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये मी त्यांना आणि आपल्याला दोघांनाही भेटायला येतोय. आमच्या फार छान गप्पा झालेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा त्या गप्पा आवडतील तर निश्चित हा कार्यक्रम बघा आणि याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो मी या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आजचं जे व्यक्तिमत्व माझ्यासमोर बसलेलं आहे ते बहुआयामी आहे असं मी म्हणेन. कारण की नाट्य फील्ड असो, सिरियल असो किंवा फिल्म्स असो, याच्यामध्ये खूप मुसाफिरी केलेला हा माणूस आहे. रायटर, डिरेक्टर, ॲक्टर, प्रोड्युसर. वेलकम टू श्रीरंग गोडबोले. नमस्कार नमस्कार नमस्कार. या निमित्तानं आपण एकमेकांसमोर बसलेलो आहोत. बरोबर. आणि आत्ताच आपण काय ज्या छोट्याशा गप्पा मारल्या त्याच्यामध्ये मला असं कळलं की चक्क तुझा जन्म जो आहे तो मुंबईचा आहे. मी इतकी वर्ष समजत आले की तू पुण्याचा आहेस. नाही, मला कोणी विचारलं तर कुठलं असतं मी सांगतो मी पुण्याचा आहे. परंतु अन्याय आहे मुंबईवरती. नाही, अजिबात नाही. मला ड्युअल सिटिझनशिप आहे. याचं कारण मी जन्म माझा शिवाजी पार्कचा आहे, हॉस्पिटलचा. आणि माझं कुटुंब मुळात मुंबईतलं होतं. अच्छा. परंतु वडील माझे सायंटिस्ट होते, ते पुण्यामध्ये शिफ्ट झाले. अच्छा. मग त्यानंतर कुटुंब पण आमचं शिफ्ट झालं. आणि पण माझं कुटुंब म्हणजे किती मोठं होतं? खूप मोठं कुटुंब होतं. म्हणजे गिरगावामध्ये आमचं एक घर होतं आणि आमची एक्सटेंडेड फॅमिली होती. म्हणजे कसं, माझे आजोबा डॉक्टर होते गिरगावात आणि माझे काका फार मोठे आर्किटेक्ट होते मुंबईतले. एस.एच. गोडबोले आणि कंपनी म्हणून त्याची फर्म होती मोठी. आणि मोठमोठ्या त्यांनी बिल्डिंग्स बांधल्या मुंबईत. आणि वडील सायंटिस्ट होते. आणि आमचं गिरगावातलं घर जे होतं ना ते म्हणजे 24 तास त्याचे दरवाजे उघडे असायचे. हो, गिरगाव म्हणजे. आणि 8 खोल्यांचं घर होतं मोठं. आणि माझे पणजोबा आले होते कोकणातनं. राजापूर जवळ एक देवाचे गोठे नावाचं गाव आहे, तिथनं माझे पणजोबा आले. आणि ते मुंबईत अक्षरशः नेसत्या वस्त्रनिशाला आपण म्हणतो तसे आले. परंतु त्यांनी मुंबईतून खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून बघितले. म्हणजे पहिला सिनेमा पोस्टर प्रिंटिंगचा एक शिळा प्रेस ज्याला म्हणतात ते त्यांनी चालू केलं. त्यांचा प्रिंटिंग प्रेस होता, त्यात ते बुडले. मग त्यांनी इंदुरी लुगड्यांचा ट्रेडिंग चालू केलं, त्यात ते बुडले. मग त्यांनी असे बरेच बालगंधर्वाच्या नाटकाची कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्यात ते बुडले. असे ते खूप व्यवसायामध्ये बुडत आयुष्यभर त्यांनी खूप कर्ज केलं. आणि त्या आमच्या गिरगावच्या घरामध्ये कोकणातनं कोणी राहायला यायचं. घरामध्ये 24 तास जेवण तयार असायचं. किती लोक आले, किती लोक गेले, आमच्या घरात राहून गेले असले तरी सुद्धा ही त्यांची कमाई किती मोठी आहे. मोठी कमाई होती. मी नंतर एक पुढे अग्निहोत्र नावाची सिरियल केली. त्यातली जी माझी फॅमिली होती, एक्सटेंडेड फॅमिली, ती सगळी मी त्या अग्निहोत्र इन्स्पिरेशन तिकडचं होतं. मग मी त्याची एक कथा सांगतो, गमतीची गोष्ट, की त्या माझे आजोबा डॉक्टर झाले, MBBS झाले आणि त्यांनी सगळी कर्ज त्यांनी फेडत ते गेले. हळूहळू फेडली सगळी. वॉज अ व्हेरी सक्सेसफुल डॉक्टर. आणि त्यांचा जन्म 1901 सालचा, सप्टेंबरची काहीतरी तारीख होती.
तर त्यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही सप्टेंबर 2001मध्ये एक महाराष्ट्र टाइम्समध्ये जाहिरात दिली की डॉक्टर हरी गणेश गोडबोले यांचा आज वाढदिवस आहे. आणि मग पत्ता दिला आमचा. त्यानंतर आमच्या घरी इतक्या अनेक लोकांची पत्रं आली, अनेक लोकांनी येऊन आम्हाला भेटले की आम्हाला माहीत नव्हतं गोडबोले कुटुंब कुठे आहे, कारण तोपर्यंत आमचं मुंबईतलं घर बंद झालं होतं. तर आम्हाला शोधत आले लोक आणि फार गमतीचे प्रसंग काय काय घडले. म्हणजे तो जो महाराष्ट्र टाइम्स होता त्याच्यामध्ये काहीतरी गुंडाळून एका बाईंनी तिच्या वडिलांना डोंबिवलीला ते पार्सल पाठवलं. त्यांनी ते पार्सल उघडलं तेव्हा त्यांना त्या रॅप केलेल्या कागदामध्ये माझ्या आजोबांचा फोटो आणि ती जाहिरात दिसली. ती बघून त्यांना माझ्या आजोबाने दिलेले 16 रुपये आमच्या घरी मनी ऑर्डर करून पाठवले की त्यांना ते पैसे द्यायचे राहिले होते, ते पैसे मी तुम्हाला हातात देतो. तर असे इतके अनुभव तेव्हा त्याच्यामध्ये आले की तेव्हा लक्षात आलं की मे बी आमच्याकडे खूप पैसे नव्हते तेव्हा, माणसं जमवली. आता आमचं घर जेव्हा जायची वेळ आली तेव्हा कुठनं लोक आले आणखीन त्यांनी सगळे ते कर्ज होती सगळी कर्ज फेडून टाकली. तर अशी ती मुंबईतली आमची फॅमिली होती ॲक्च्युली. आणि माझे वडील सायंटिस्ट होते आणि त्यांना इथे पुण्यामध्ये नंतर डायरेक्टर झाले ते एका MSCS म्हणून मोठी ऑर्गनायझेशन आहे त्याचे. सो ही शिफ्टेड टू पुणे. मग आम्ही सगळे पुण्याला आलो, पण मुंबईशी माझी नाळ कधीच तुटली नाही. म्हणजे आमच्याकडे शनिवार रविवार सुट्टी असली तरी आम्ही मुंबईला जायचो. अच्छा. त्याचं कारण घर ठेवलं ते घर होतंच ना. आणि सगळे कुटुंब काका बिका सगळे तिकडे होते. सुट्ट्यांमध्ये सगळ्या सुट्ट्या मुंबईत, त्यात सुद्धा काही भाग सुट्टीचा गिरगावात आणि फार मोठा भाग मी मोगललेनमध्ये माझी आत्या होती, गोरेवाडी म्हणून आहे ती, गोरेवाडी त्यांची होती. त्या आत्याकडे महिनाभर जवळजवळ मी राहायला असायचो. तेव्हाचे तिथले माझे मित्र म्हणजे संजय मोने, अजित बोरे वगैरे ते माझे तेव्हाचे कंटेम्पररी तिथले. तर मे महिना संपूर्ण माहीममध्ये आणि सगळ्या बाकीच्या सुट्ट्या गिरगावामध्ये. आणि मी माझी शाळा संपल्यानंतर मी गेलो सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये 11वी 12वी. मग 11वी 12वी तिथे केल्यानंतर मग मी परत पुण्याला आलो. मग रुईया कॉलेजमध्ये गेलो, मग रुईयामध्ये होतो. मग इंजिनिअरिंगला पुण्याला आलो. मग इंजिनिअर झाल्यानंतर परत माझ्या काकूची फॅक्टरी होती महालक्ष्मीला, तिकडे गेलो 2-3 वर्ष. मग मी परत पुण्याला आलो आणि मग TV करायला लागलो तर मी 2001 साली परत मुंबईत वीकडेजला मुंबईत राहायला सुरुवात केली. पण मला मुंबई पुणे असं काहीच नाही याचं कारण माझे सगळीकडे इतके मित्र आहेत. कॉलेजमधले माझे मित्र आहेत, शाळेतले मित्र मुंबई पुण्यात सगळीकडे आहेत आणि व्यवसायामुळे तर सगळेच मित्र आहेत. बरं, मी प्रायोगिक नाटक, कमर्शियल नाटक, टेलिव्हिजन, सिनेमा सगळं केलेलं असल्यामुळे इंडस्ट्रीतली सगळी लोक माझी मित्र आहेत. हो. आणि आता कसं झालंय की मला कळतच नाही की मी मुंबईत राहतो का पुण्यात राहतो. एक्झॅक्टली. आज मी मुंबईत आहे तर मी 4 तासाने मी पुण्यात असतो. हो, मी तुला फोन केला तेव्हा विचारलं सुद्धा हो की तू बाबा आहेस कुठे एक्झॅक्टली. कुठेही असू शकतो. मला आणि आमच्याकडे कसं आहे की गिरिजा आहे, सुदूत आहे, हे लोक पण सतत जाय करतात. आमची एक गाडी एक्सप्रेसवेला असते घरातली, असं आम्ही नेहमी म्हणतो. कोणी ना कोणीतरी जात येत असते. त्यामुळे अनेकदा मला मुंबईला इथे घरी केलेल्या गोष्टी, स्वयंपाक, नातवा करता गाडीतनं मुंबईला मी घेऊन जातो. ते आमचं आता मुंबई आता आमचं ते सगळ्या सीमारेषा मुंबई पुण्यातल्या गेलेल्या आहेत. पण एक त्यातनं मला गोष्ट जाणवते ते म्हणजे उत्तम काळामध्ये तू रुईयामध्ये होतास आणि मला वाटतं रुईया म्हटल्यानंतर रुईयाचा कट्टा आणि विनय आपटे हे अगदी म्हणजे समीकरण होतं त्यावेळेस. मी सांगतो गंमत त्याची कशी आहे की मी SP कॉलेजमध्ये काही दिवस ऍडमिशन घेतली पुण्यात. अच्छा. आणि माझ्या वडिलांचे एक विद्यार्थी त्यांनी रुईयामध्ये एक लाईफ सायन्स नावाचा नवीन कोर्स चालू केला होता. ते घरी आले होते पुण्याला. ते माझ्या वडिलांना म्हणले की अरे हा झेवियर्सला होता, एक्सक्यूज मी, माझ्या वडिलांना तो भेटायला आला तेव्हा तो म्हणाले की अरे हा झेवियर्सला होता, पुण्याला कशाला आला, त्याला परत मुंबईत पाठवा, रुईयामध्ये मी नवीन डिपार्टमेंट चालू करतोय. तर वडील म्हणले तू जाशील का रुईयामध्ये. आणि तेव्हा मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नव्हती. तर मी थोडासा नाराज होतो, शिक्षणावरती विश्वास नव्हता, असं झालं होतं कधी असतं ते त्या. तू शिक्षणात खूप चांगला होतास म्हणून. होतो ना, पण आमच्याला काय झालं, आमची 12वीची मी 10वी SSCची पहिली बॅच. अच्छा. आणि 11वी SSCची शेवटची बॅच, या दोन्ही एकत्र इंजिनिअरिंगला आल्या. अच्छा. बरं, तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण काही इंजिनिअरिंगला जायचं नाही, आपण IITला जायचं. अच्छा. म्हणून आम्ही काही 12वीचा अभ्यास केला नाही. ओके. मग आम्ही IITचा अभ्यास करत होतो. ओके. बरं, तिकडे पण लक्ष लागलं नाही. मग IIT पण नाही, आणखीन 12वीला पण चांगले मार्क, पुणे मुंबईत ॲडमिशन नाही मिळाली. म्हटलं मरू दे. एनिवे
सो पॉइंट इज रुईया पण शेवटी कॉलेज झालायस काय तू मी इंजिनियर झालो, इलेक्ट्रिकल इंजिनियर. इलेक्ट्रिक पण ते पुढे 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 हा. पण उत्तम काळ तुझा रुयात गेला असेल. चांगला काळ गेला. तर हा. काय झालं, ज्या दिवशी मी रुईयात ऍडमिशन घेतली हा. त्या दिवशी ब्लॅकबोर्डवर तिथे नोटीस लागलेली होती की हा. नाटकाचे ऑडिशन्स पोद्दार कॉलेजच्या हॉलमध्ये आहेत. ओके, व्हॉट अ कोइन्सिडन्स. कोइन्सिडन्स. आणि स्वाती चिटणीस त्यात काम करणार होती. ओके ओके. तर म्हणलं चला आता आलोच आहे तर आपण ऑडिशन देऊया. ऑडिशन द्यायला गेलो मी. मग तिकडे स्वतः विनय आपटे ऑडिशन द्यायला होते. आणि अजगर आणि गंधर्व नाटक तेंडुलकरांचं ते वाचायला दिलं. तर मी आपलं वाचता वाचता आपलं बेस्ट आवाज लावून मी वाचत होतो. खास आवाज काढून नाटकातले ना डायलॉग वाचतो. विनय आपटे मला म्हणलं बेस्ट आवाज लावून का बोलतोयस तू? म्हणलं म्हणजे रुईया कॉलेजमध्ये बेस्ट आवाज फक्त मी माझाच लावायचा. आहे, माझाच राहणार. आणि माझंच असणार आहे. माझ्यासमोर बेस्ट आवाज लावून बोलायचं नाही. कुठनं आलायस? म्हणलं मी आधी जेव्हा होतो पुण्याचा आहे. पुण्याचा आहेस? बरं, कुठल्या नाटकात काम केलं का? म्हणलं जब्बार पटेल, आळेकर वगैरे. काम करतोयस तू? म्हणलं चला. पहिल्याच दिवशी मला रोल मिळाला नाटकात. मग काय सुटलं. मग सगळंच INT हे ते सगळं मुंबईतलं तिथनं सुरू झालं. मी आणि स्वातीने पहिलं नाटक केलं अजगर आणि गंधर्व. मग त्या काळामध्ये बाकी बरीच कुलवृत्तांत होतं. आणखीन कुठली कुठली नाटकं होती सगळी विनयची. मग ते विनय आपटे आणि रुईयाचा कट्टा, रुईया नाका, आणि आमचा अजूनही ग्रुप आहे रुईया नाक्याचा. म्हणजे तो group- मणीची इडली ते सगळंच म्हणजे मणी झालं, DP आलं, मग काय आसपासचं सगळं झालं त्याच्यामध्ये. पण ऍट द सेम टाइम तुम्ही पुण्यामध्ये असताना तुम्ही जब्बार पटेल आणि आळेकर यांच्यासोबतही होता. हो, म्हणजे मी ॲक्च्युली 78 सालापासून जेव्हा मी शाळेतनं मी पासआउट झालो तेव्हा 76 सालीच मी माझं पहिलं वर्कशॉप थिएटर अकॅडमीचं स्टडी ग्रुप म्हणून केलं होतं. अच्छा. त्या स्टडी ग्रुपमध्ये आम्हाला शिकवायला समर्थ खाते, नंदू पोळ, माधुरी पुरंदरे वगैरे ते होते. पण तिथपासनं शाळेत असताना पण मी शाळेच्या खूप नाटकात कामं केली होती. त्यामुळे नाटकाची पहिल्यापासून कंड ज्याला म्हणतात ना ती पहिल्यापासून भरपूर कंड होती. आणि मी शाळेमध्ये कसा विद्यार्थी होतास? खोडकर शाळेमध्ये होतास? कसा होतास? गुणी विद्यार्थी. चल डोंट टेल मी. गुणी विद्यार्थी. आता जसं आहे तसं ते गुणी विद्यार्थी. आता जसं आहे तसं. वा वा वा. म्हणजे मी शाळेमध्ये आहेस. कायम यू आर अ गुणी पर्सन. पहिल्या वाकावरती असायचो कायम. मग मी शाळेच्या मासिकातनं कविता पण लेखन आणि हे ते तेव्हा शाळेत चालू केलं. अच्छा. शाळेच्या मी आमच्याकडे नुमवीय नावाचं एक अंक असायचा. त्यात मी कविता लिहायचो, लेख लिहायचो. मी 8वी 9वीत असताना कविता करायचो. आणि तेव्हा मी केलेली एक कविता, तेव्हा विजय तेंडुलकर दर रविवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये कविता सिलेक्ट करायचे पाठवलेल्या कवितांपैकी. तर 9वीत असताना माझी एक कविता तेंडुलकरांनी सिलेक्ट केली होती आणि ती महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आली होती. आहे काही आठवण आपल्याला? 2 ओळी तरी? डुकरीण आणि तिची पिले. अय्या बाई, काय असं कवितेचं नाव तिचं तरी? नाव होतं. असं पहिली कविता? डुकरीण आणि तिची पिले. नाही, कविता त्याच्याही आधी केल्या होत्या हा. मी पहिलीच असताना पहिली कविता केली. अच्छा. काय होती ती? ती पोपटाचे आत्मवृत्त. म्हणजे ती कविता मला अजून पाठ आहे ऍक्च्युली. सांग ना. म्हणजे ती आपल्यावरती ते सगळे तेव्हाचे संस्कार असतात ना लहानपणचे, की तो पोपट सांगतोय की नको मला हा सोनं पिंजरा, नको मला चांदीची वाटी, झुरतो मी त्या रानासाठी रानासाठी रानासाठी, अशी ती कविता होती. तर ह्या मागची ब्युटिफुल प्रेरणा सांगतो काय, माझे आजोबा सारख्या कविता करायचे, सारख्या रोज ते म्हणजे त्यांना छंद होता. म्हणजे करायचीच रोज एक. ते म्हणायचे की मला कोणाला दाखवायचे नाहीत, काही नाही, मी स्वांत सुखाय ज्याला म्हणतो, मला कविता करायची म्हणून मी कविता करणार, म्हणून ते कविता करायचं आणि की ते मला वाचायला द्यायचे. आणि मला वाचायला दिलं की मी त्यांना म्हणायचं की नाही हे इथे जरा हे खटकतं आहे. तेव्हा कळायचं नाही वृत्तछंद वगैरे, तेवढं काही शिकवलं नव्हतं. पण मला ना तो मीटर किंवा शब्दांची योजना, हा शब्द तिथे चपखल बसतोय की नाही वगैरे, हे ते लहानपणापासून त्या निमित्ताने सुरू झालं. म्हणजे मी आजोबांबरोबर मी पण कविता करायचो. तर कविता अनेक वर्ष करत होतो. पण ते डुकरीण आणि तिची पिलं ते ऐकायचं काय ना, डुकरीण आणि तिची पिले. इट कॅन बी अ सब्जेक्ट. कारण सांगतो काय त्याचं, की बाय दॅट टाइम म्हणजे 8वी 9वीत असताना सामाजिक भान, समाजाचं भयान, वास्तव वगैरे असं काय वाचन येतं ना आपल्या. तर मी अगदी लहानपणी वाचायला सुरुवात केली. म्हणजे श्रीनाथ पेंडसे वगैरे मी 8वी 9वी असताना माझे श्रीनाथ पेंडसे वाचून संपले होते. तर मला समाजाची दाहक वास्तवता ही फार त्या काळामध्ये भेटली होती मला. म्हणजे तर एक इमारत आहे, आणखीन त्या उंच इमारतीच्या पायथ्याशी एक झोपडपट्टी आहे, आणि त्या झोपडपट्टीमध्ये एक डुकरीण आणखीन तिची पिल्लं राहतात.
आणि त्या श्रीमंत वस्तीमध्ये श्रीमंत लोक राहतात. आणखीन झोपडपट्टीतली लोक असतात ती डुकरी आणखीन तिच्या पिलासारखी राहतात. अशा प्रकारची ती सामाजिक वास्तव असलेली कविता होती. तर ती डेप्थ आहे सब्जेक्ट. म्हणजे तेव्हा त्यातलं किती कळत होतं मला माहित नाही, परंतु नो बट यू पेंड इट डाऊन. म्हणजे हा. ते बघून तुला वाटलं, मला म्हणजे आणि तेव्हा मला स्फुरण- genuinely वाटायचं. तुला काय म्हणायचं त्याला, आतून आली ती काही खोटी म्हणजे इट वॉज नॉट तुकबंदी नव्हती ती. इट रीच टू युअर हार्ट. हा, आणि काय झालं असं मला वाटतंय की थोडंसं विद्रोही साहित्यावर, ज्याला आपण म्हणतो ना, श्रीनाथ पेंडसेचं नाव मी जसं घेतलं, म्हणजे त्यांची हत्या असेल, कलंदर असेल, गारंबीचा बापू असेल, तर गारंबीचा बापू हा विद्रोही आहे. आणखी तो मला भयंकर आवडला होता की सगळ्या समाजाच्या चौकटीतनं काहीतरी तोडून काहीतरी वेगळं करायचं. तर मला असं वाटतं की ते सगळे जे संस्कार होते ना, अशा प्रकारचं काहीतरी तोडून मोडून टाकायचं, ह्या संस्कारातनं ती कविता आली असावी. की आणि थिएटर अकॅडमी परत तशीच संस्था होती की जी संस्था प्रायोगिक होती. म्हणजे महानिर्वाण मी 10वीत असताना मला पाठ होता. हां, आणि त्यातसुद्धा असं म्हणजे किती योगायोग असतात त्याच्यामध्ये की माझे आजोबा 8वी 9वीत असताना काहीतरी गेले होते. तर त्यांचं नाव भाऊ, आणि त्या नाटकामध्ये त्यांचा मुलगा असतो नाना, आणखी भाऊ जातात तेव्हा नाना घरात नसतो. तर माझ्या वडिलांचं नाव नाना, आणखी माझे आजोबा भाऊ, आणि नेमका तसाच प्रसंग घडला होता. याच्यावरनं आमच्या घरामध्ये त्या नाटकाविषयी इतका राग होता. म्हणजे माझ्या वडिलांना ते नाटक अजिबात आवडलं नव्हतं. त्यात सगळी रिच्युअल्सची चेष्टा होती वगैरे वगैरे. पण मला मात्र ते आवडलं होतं. आणखी माझं ठरलं होतं की मी शाळेतनं पासआउट झालो की मी थिएटर अकॅडमीत जाणार. म्हणजे 76-77मध्ये आम्ही आमची नाटकं बसवायला सुरुवात केली. मग तेव्हा मी 77 साली का 78 साली पहिलं नाटक भेकड बसवलं होतं तेंडुलकरांचं, ज्याच्यामध्ये प्रसाद पुरंदरे आणि स्वाती गोखले, मोहन गोखलेची पहिली बायको, तिने काम, स्वाती देसाई माहिती तेव्हाची, तिने काम केलं होतं. आणखी मग नंतर आम्ही एक नाटक केलं होतं मिस्टर स्नायडर नावाचं. त्याच्यामध्ये मी आणि रवींद्र मंकणी असे आम्ही दोघं त्याच्यामध्ये एकत्र काम करत होतो. तर तो आमचा नाटकाचा, आम्ही सगळे जेव्हा खूप तरुण होतो तेव्हा आम्ही सगळे एकत्र ही मंडळी सगळे नाटक करायचो. आणि 80 साली मला आठवतं की सतीश शेळेकरांनी भिंत नावाच्या नाटकामध्ये मला पहिल्यांदा मला मेजर रोल दिला. म्हणजे तेव्हा आय वॉज हार्डली 20 years old. परंतु मला आठवतं की ते नाटक बघितल्यानंतर सत्यजित दुबे मला म्हणले होते की तू मुंबईला ये, तुला आता माझ्याकडे काम करायला सुरुवात करायची. मी त्यांना म्हटलं मी येईन नंतर, मी आता येऊ शकत नाही म्हटलं मी. परंतु त्या काळात सगळी लोकं भेटली. म्हणजे मला आंतरनाट्याची सगळी लोकं त्या काळात भेटली. म्हणजे राजू नाईक असतील किंवा शफात खान असतील, मुंबईतली सगळी मंडळी त्या काळात मला भेटली. कारण तेव्हा थिएटर अकॅडमी आणखीन या आंतरनाट्य असेल किंवा महाराष्ट्रातली सगळी जी चळवळ होती. आविष्कारला नाही आला होता कधी? अनेकदा आलो आविष्कारला. मी होते आविष्कारमध्ये. हां, तेव्हा काय होतं, फोर्ड फाउंडेशन म्हणून एक होतं. आणखीन त्यांनी थिएटर अकॅडमीमध्ये 5 नाट्यसंस्थांना एकत्र आणून महोत्सव केले होते आपण 80, 81, 82 त्या काळामध्ये. तर त्याच्यामध्ये आंतरनाट्य होती, त्याच्यामध्ये कोल्हापूरची प्रत्ययहंशी नावाची संस्था होती, साताऱ्याची संस्था होती, आमची पुण्याची संस्था होती, आणि कोकणातली कणकवलीची संस्था होती. तर या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रायोगिक नाटकातल्या लोकांच्या खूप चांगल्या ओळखी झाल्या. बेसिकली यू गॉट बेस्ट ऑफ द पुना, बेस्ट ऑफ मुंबई, बेस्ट ऑफ पुणे. सो दॅट्स हाऊ यू बिकेम बेस्ट. आणि मग काय झालं की ते मला माहीत नाही अजून, परंतु त्या काळामध्ये आम्ही खूप टूर्स पण केल्या घाशीरामच्या. आमच्या परदेशी टूर्स पण झाल्या. आम्ही भारतातल्या सर्व फेस्टिवल्समध्ये पार्टिसिपेट केलं घाशीराम. त्यामुळे दिल्ली असेल, कलकत्ता असेल, भोपाळ असेल, यू नेम द प्लेस, आणि हैदराबाद असेल, चेन्नई असेल. कुठला रोल करायचा घाशीराममध्ये? मी घाशीराममध्ये आधी ब्राह्मणांचा, म्हणजे कोरसमध्ये, आणि नंतर घाशीरामचा पुढे. अच्छा. कारण नंतर जेव्हा रमेश टिळेकर काम करेन असं झालं, तेव्हा पुढच्या शेवटच्या प्रयोगांमध्ये मी आठवते काही वाक्य त्यातलं? घाशीरामची वाक्य पुष्कळ आहेत. मी अख्खं मला नाटकच पाठ आहे. असं परफॉर्म करणं अवघड आहे. त्याला कॉन्टेक्स्च्युअल असल्याशिवाय ते समोरून त्याला, आणि त्याला असे मोनोलॉग्स पण नाही आहेत की बाबा एक अशी घाशीराम गिव्ह टेक हां, गिव्ह अँड टेक जास्ती आहे. आणि मोनोलॉग्स सगळे नानाला आहेत. म्हणजे मोनाघाशन मोनोलॉग्स सगळे होते. आणि काय झालं या 80, 81, 82, 83 या सगळ्या काळामध्ये एकीकडे शिक्षण चालू होतं, एकीकडे प्रेम प्रकरण चालू होतं. प्रेम प्रकरणाकडे आपण येऊया. प्रेक्षकांनो, तुम्हाला सांगते की गीता ही याची पत्नी आहे आणि ती उत्तम कॉस्ट्युम डिझायनर आहे.
सो त्यामुळे बऱ्याचशा सिरियल्सचे कॉस्ट्युम्सचे गीता बघते. सो गीता आणि तुझं प्रेम प्रकरण ऐकायला जाम आवडेल. अरे बापरे. मग आम्ही ॲक्च्युली तिची मावशी आणखीन पुण्यात माझ्या घरासमोर तिची मावशी राहायची अच्छा. आणि हिचे वडील नेव्हल ऑफिसर होते, हा, त्यामुळे हा. ते मुंबईत राहायचे. म्हणजे ते त्यांची अच्छा, नेमीनगर, कुलाबा. हा कुलाब्याला. तर त्यांची सतत बदली असायची म्हणून त्यांनी त्याला SNDT पुण्यात ॲडमिशन घेतली आणि मावशीकडे आमचा बंगला होता आणि बरोबर समोर त्यांचं घर होतं मावशीचं. तर मग तिथे आमची पहिली ओळख झाली. तेरे घर के हा, सामने. तेरे घर के सामने. आणि तेव्हा आम्ही हार्डली, मी 20 वर्षाचा होतो, ती 15 वर्षाची होती. तिथपासून आमचं प्रेमप्रकरण चालू झालं. टेंडर एज लव. ॲब्सोल्युटली. आणि काय झालं, गमतीची गोष्ट म्हणजे त्यानंतर मी लगेच मुंबईला आलो परत कॉलेज करता. आणखीन ती नवीनगरला गेली, आईवडिलांकडे असायची. मग तेच आमचं कट्टू पुण्याचं प्रेमप्रकरण मुंबईत चालू चालू झालं. झालं. त्यामुळे ते आमचं प्रेमप्रकरण पण शटलिंग होतं, ती पण पुणे मुंबई शटलिंग होती. मग आम्ही अनेक प्रवास पण एकत्र केले. रेल्वेचे प्रवास असेच त्या काळामधले एकत्र केले. आणि तिचे वडील होते ते भयंकर कडक होते ॲक्च्युली. हो. हां, ती 16 वर्षाची असताना मी त्यांच्या घरी गेलो आणि ते मला ओळखायचं की हा समोर राहतो त्यांच्या वगैरे असं. आई तिची मला ओळखायचीच आणि तिने आईला सांगितलं होतं की मला त्याच्यावर लग्न करायचं आहे. वडिलांना काही माहीत नव्हतं. मग मी गेलो त्यांच्याकडे नेव्हीनगरमध्ये आणि त्यांना म्हटलं, नमस्कार, मी श्रीरंग गोडबोले. तर ते म्हणले, हां, तू ते पुण्याला समोर राहतात आमच्या भगलींच्या समोर गोडबोले, तोच ना तू? म्हटलं हो. काय काम म्हणजे इकडे कसं काय आलास वगैरे. मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला सांगायला आलो आहे. म्हटलं काय म्हणले, काय सांगायला आलायस? म्हटलं तुमच्या मुलीवर लग्न करणार आहे मी. हिम्मतवाला. तर ते म्हणाले की मग तू विचारायला आलायस का सांगायला म्हणलं, आलाय? नाही, मी सांगायला आलोय. आय एम नॉट तर आस्किंग, आय एम इन्फॉर्मिंग यू. हां, तर ते शोभा, त्यांच्या सासूबाईंचं नाव, शोभा माझे बूट घेऊन आणि काठी घेऊन ये म्हणाले. मला वाटलं आता बहुतेक बदलणार. पण त्यांनी बूट घातले, काठी घेतली आणि मग आम्ही दोघं वेस्टर्न नेव्हल कमांड मेसला गेलो. तिकडे ती मस्त कॉलनी आहे तिकडे. ती वेस्टर्न नेव्हल कमांड मेसला गेलो. मग तिकडे ते मला म्हणले, बिअर पितोस तू? हो. नेकीवर पूछ म्हणलं, पितो ना म्हणलं. सासराच असा म्हणा मिळाला. तर पहिल्या दिवशी सासऱ्यांबरोबर मी बिअर प्यायलो. मग त्याने मला सगळं विचारलं की काय आहे ते, तुला असं वाटत नाही का तू खूप लहान आहेस वगैरे. म्हणलं नाही, म्हणजे एवढं काय तुला वाटतं तेवढं लहान नाही. म्हटलं मी मोठा आहे म्हटलं. मग ते म्हणले, भेटायचं नाही, अमुक नाही तमुक नाही. आता मग एकदम आता भेटीगाठी बंद वगैरे. म्हणलं हो. सगळं आपलं ते म्हणायचं असतं ना, हो हो सगळं वगैरे. मग ते हो म्हणले, आम्ही आता विचार करून सांगतो वगैरे असं काहीतरी म्हटले. पण आय न्यू की बाय दॅट टाइम इट वॉज ऑल ओके फॉर हिम. आणि मग ज्या क्षणी 16 आणि ज्या क्षणी ती 18 ऑक्टोबरमध्ये 18 वर्षाची झाली, त्यानंतर लगेच 1-2 महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये बालिक लावून टाकलं. बालिक होने का इंतजार हो रहा था. बस एवढाच. मी टेक्निकली ते झालं, आणखीन केलं. आणि मला मुलं पण खूप लवकर झाली. म्हणजे माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा आय वॉज 23 years old आणि मुलगी झाली तेव्हा मी 25 वर्षाचा होतो. सॉरी, 28. सुरुद आणि मुलगा लग्न झालं तेव्हा मी 23 वर्षाचा होतो. सुरू झाला तेव्हा मी 25 वर्षाचा होतो आणि मुंबई झालं तेव्हा मी 28 वर्षाचा होतो. म्हणजे काय, बिफोर 30 युअर फॅमिली वॉज कंप्लीट. फॅमिली कंप्लीट होती आणि त्यांना पण लवकर, त्याचं पण लवकर लग्न झालं सुरूचं. मला नातू पण आता माझा नातू 12 वर्षाचा आहे. त्यामुळे मला फार इंटरेस्टिंग वाटतंय, कारण माझ्याबरोबरचे अनेक जण त्यांच्या मुलांची आता लग्न होत आहेत किंवा त्यांना जस्ट 2-5 वर्षाचे नातू आहेत. बट इट्स गुड इन अ वे, इट्स गुड. म्हणजे माहीत नाही मला, म्हणजे ऑल डिपेंड्स ऑन, यू मस्ट बी व्हेरी लकी. आणि कसं आहे की इतक्या लहान वयात लग्न होऊन कधी कधी असंही होतं की फार लवकर सगळं झालं तर एक्साइटमेंट पण संपते आणि मग अनेकदा त्याचे काही विपरीत परिणाम पण होऊ शकतात. पण आमच्या बाबतीत फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही. म्हणजे पण हे लवकर लग्न मग तू कमवायला कधीपासून लागला होतास? कारण मी 81 मध्ये एक 82 कमवायला लागलो मी लगेच. एक तर अगदी खरं सांगू का, मी तर मला कधीच स्ट्रगल नव्हता पैशाचा. मी अनेक लोक असं म्हणतात ना की मी फुटपाथवरही झोपलो किंवा मी पाणी पिऊन झोपलो, असं काही नाही. व्यवस्थित खात्यापित्या घरातला मी पहिल्यापासून होतो. मला कधीही पैशाची कमी पडली नाही. मी मुंबईत पण राहायचो तेव्हा मला व्यवस्थित पॉकेट मनी मिळायचा.
नंतर पण मी नोकरी कधीच केली नाही आयुष्यामध्ये. म्हणजे माझा जॉब म्हणा काय म्हणा माझ्या काकूच्या फॅक्टरीत होता. तेव्हा मला पगार नव्हताच. काकूकडे लागले की पैसे मागायचे असं टाईप होतं. आणि 83-84 साली मी माझा बिझनेस चालू केला इंजिनिअरिंगचा. फॅक्टरी चालू केली. पण तेव्हा अगदी खूप पैसे नाही मिळाले मला. म्हणजे मी श्रीमंत नाही झालो. पण आय ऑलवेज हॅड हँड टू माउथ जरी असेल तरी स्वतःचं राहतं घर होतं हा आमचं, बेसिक बंगला ते होता. होतं, त्यामुळे डे टू डे एक्सपेन्स काय आई आणि वडिलांच्या तेव्हा एवढ्या- बरोबर राहायचो. आणि त्यामुळे एवढ्या मला घरात अपेक्षाही काही नसायच्या. अपेक्षा नसायची. आणि बरं असंही नव्हतं की मला घरामध्ये धान्य भरायला लागते वगैरे. आई वडिलांच्या घरी राहायचो. मी अजूनही आईकडे राहतो. तर मला असं म्हणतात लोक, आई तुझ्याकडे राहते का? मी म्हणतो नाही, आई माझ्याकडे नाही राहत, मी आईकडे राहतो. करेक्ट. तर आई वडिलांबरोबर होतो त्यामुळे मला चिंता कुठलीच नव्हती. बरं अशी कुठली कर्ज पण घेतली नव्हती. हप्ते पण भरायचे नव्हते. काही नाही, छान मजेत सगळं कमवायला. त्यामुळे लागलो मी 83-84मध्येच कमवायला लागलो. आणि आय वॉज डुईंग व्हेरी वेल इन माय बिझनेस. आणि इंजिनिअरिंगचा बिझनेस मी जवळजवळ 17 वर्ष केला. पण मग नाट्याचा जो किडा होता, नाटकाचा किडा तेव्हाही चालूच होता. पण तेव्हा मी काय करायचो की दिवसा फॅक्टरी आणि संध्याकाळी नाटक. अच्छा. आणि ते माझं म्हणजे फॅक्टरीतनं परत आल्या रिहर्सल्स माझा ग्रुप तोपर्यंत तयार झाला होता. कारण 86 साली मी हे सगळं पुण्यातलं. हे सगळं पुण्यातलं आहे. अच्छा. ते त्याच्या आधी मुंबईत पण बरंच झालं. मुंबईत असताना मी विद्या पटवर्धन, आणखीन प्रकाश बुद्धिसागर, उदय म्हैसकर या सगळ्या लोकांबरोबर स्टेट कॉम्पिटिशनमध्ये नाटक केलं किंवा विनय आपटेबरोबर नाटक केलं. त्यामुळे मुंबई पुणे दोन्हीकडचे ग्रुप मला अत्यंत ओळखीचे आणखीन जवळचे होते. पुण्यामध्ये फॅक्टरी सुरू झाल्यानंतर माझा जास्तीत जास्त 86 ते 2000 हा काळ माझा सगळा पुण्यात गेला. अच्छा. त्या काळामध्ये काय काय त्या काळामध्ये मी थिएटर पहिलं 86 मध्ये 1986 साली माझ्या डोक्यात एक कल्पना आहे नाटकाची. मला नाटक असं सुचलं की पुण्यामध्ये भरतनाट्य मंदिर आहे. त्या भरतनाट्य मंदिरमध्ये स्टेज आहे, आणखीन तळघरामध्ये मेकअप रूम्स आहेत. हो हो. आणि असे वरती चढायला जिने आहेत. हो. तर माझ्या डोक्यात एक नाटक असं आलं की समजा एक नाटक या भरतनाट्य मंदिरमध्ये घडतं आहे, ज्याच्यामध्ये मेकअप रूममध्ये मेकअप चालू आहे आणि नंतर वरती नाटक चालू होतं. आणि मेकअप रूममध्ये जे नातेसंबंध लोकांचे आहेत त्याच्याबरोबर रिव्हर्समध्ये नातेसंबंध वरती आहेत. म्हणजे वरच्या नाटकामधला जो हिरो आहे तो ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये विलन आहे. वरच्या नाटकामधली जी हिरोईन आहे ती आणखीन हिरो यांचा आता नुकताच डिवोर्स झालेला आहे. अँड नाव शी इज स्टेईंग विथ द विलन. आणि तिने आणखीन त्यांनी दोघांनी मिळून आज त्याचा मर्डर करायचं ठरवलेलं आहे. त्यातला जो खालचा नोकराचं काम करतो तो कंपनीचा मालक आहे. आणि त्यातला जो इंडस्ट्रियलिस्टचं जो काम करतो तो खिशात कवडी नसलेला एक दारोडे आहे. असे कम्प्लीट रोल रिव्हर्सल असलेलं नाटक मला सुचलं होतं. विरोधाभासातून विनोदी म्हणजे विनोदी नाही, इट वॉज अ व्हेरी ग्रे काइंड ऑफ अ प्ले. तर ही कल्पना मी माझ्या बऱ्याच लेखक मित्रांना सांगितली की मला असं नाटक करायचं आहे. तर ते म्हणले अरे असं कसं करायचं नाटक? म्हणलं दोन्हीकडे नाटक होणार, दुमजली सेट असणार, वरचं लायटिंग वेगळं, खालचं लायटिंग वेगळं. ते म्हणले पण मग डायलॉग, म्हणलं डायलॉग पण असे चालणार, खालचा डायलॉग, वरचा डायलॉग, खालचा डायलॉग, वरचा डायलॉग. जरी वरचं नाटक ते सुसूत्र वरती चाललेलं असेल आणि खालचं कंटिन्युटीमध्ये संवाद चालू असेल तरी जेव्हा ते मिक्स होतील तेव्हा दे विल मीन समथिंग डिफरंट. अच्छा. ते म्हणले हे असं कधी नाटक होत नाही. मी खूप सांगितलं ना की अरे खूप कॉम्प्लेक्स होईल, पण लेयर्स होतील त्याच्यामध्ये खूप तयार. नाही म्हणले. मग मी म्हणलं प्रयोग होता तो एक, म्हणजे हो, इट वॉज अ हो. गुड एक्सपेरिमेंटल प्रयोग. हे नाटक नंतर इंदूरच्या ग्रुपनी नॅशनल लेवल कॉम्पिटिशनला हिंदीमध्ये केलं. बाबा टिके म्हणून एक त्यांनी केलं होतं. त्यात स्वानंद किरकिरेने काम केलं होतं. अच्छा. ते हिंदी मेकअप खूप छान झालं नंतर हिंदीमधला. एनिवे नाटकाचं नाव मेकअप होतं. म्हणजे खालती मेकअप करून लोक वरती जात असतात. तर तुम्ही जेव्हा विंगमधनं विंगेतनं मराठीत बोलायचं, विंगेतनं स्टेजवर जाताना तुम्ही चेंज होता, तो तुमचा मेकअप असतो. असं काय 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 खूप त्याच्यामध्ये होतं. त्या नाटकाला स्टेट कॉम्पिटिशनमध्ये पुण्यातली सगळी बक्षिसं मिळाली. मुंबईमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन. माझं नाटक आणखी वंशवेल नावाचं नाटक होतं. संजय सुरकर आणखीन मंगेश कदमने बसवलेलं, जयंत पवारने लिहिलेलं. आणि
आमचं भांडणच झाली माहिती तिकडे की मी म्हणलं की फक्त मुंबईत फायनल झाली म्हणून तुम्हाला लोकांना बक्षीस मिळालं. मग मंगेश कदम मला म्हणलं की आम्ही जेव्हा तुझं नाटक बघितलं आम्हाला वाटलं की तू घेऊन गेलास आणि तू पण तिकडे फौज जमवली होतीस मला नाटक बघायला. जब्बार पटेल, सतीश आळेकर, मुंबईतले लोक हे ते. आम्हाला वाटलं तुम्ही लोक आता घेऊन जाणार. पण तिथे माझी आणि मंगेश कदमची मैत्री झाली त्या कॉम्पिटिशनच्या वेळेला. पुढे जाऊन आम्ही भरपूर काम केलं. तर ते 86 मध्ये पहिलं नाटक मी ॲक्सिडेंटली लिहिलं थोडक्यात. मग त्याच सुमाराला मोहन आगाशे एक जर्मन नाटक घेऊन आले, मॅक्स अँड मिली नावाचं, ग्रिप्स थिएटरचं, बर्लिनमधल्या. आणखीन ते कोणाला तरी लिहायला द्यायचं होतं आणि ते काय आमच्या इथले लोक बालानाट्य म्हणून लिहायला तयार नव्हती. मोहन मला म्हटलं तू लिहिशील का? म्हटलं काय दाखव म्हटलं मला. मग त्यांनी मला नाटक दाखवलं. ते मला भयंकर आवडलं आणि मी लिहिलं ते. आणखीन ते फॅन्टॅस्टिक झालं नाटक. काय नाव होतं त्याचं? मराठीचं नाव होतं छान छोटे वाईट मोठे. अच्छा. बरं, ते 86 साली पहिल्यांदा झालं. अच्छा. ते नाटक अजूनही चालू आहे. अरे वा. हो. आणखीन त्या नाटकाच्या नंतर कानडी प्रयोग झाले, बंगाली प्रयोग झाले, हिंदीमध्ये पिंटू और राणी म्हणून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने बसवलं. असे विविध भाषांमध्ये नंतर त्याचे प्रयोग झाले. ओरिजिनल जर्मन नाटक आहे ते. आणि पहिल्या नाटकाला वोल्फगँग कोलनेटर नावाचा एक जर्मन डिरेक्टर आला होता, जो इंटरनॅशनल डिरेक्टर होता. त्याच्याबरोबर मी त्याचा असिस्टंट म्हणून काम केलं. सो दॅट गेव मी अ लॉट ऑफ न्यू आयडियाज, म्हणजे की नाटक इंटरनॅशनल विजन, इंटरनॅशनल लेवलला कसं नाटक असतं. देन वी बिकम फास्ट फ्रेंड्स. म्हणजे मग त्यांनी मला त्याच्या घराची बर्लिनमधली किल्ली दिली होती की तू येऊन इथं राहा इथपर्यंत. परंतु ते फॅन्टॅस्टिक एक्सपोजर मला मिळालं. ते नाटक मी जेव्हा 86 मध्ये केलं, मी आजही ग्रिप्सचं नाटक करतो. म्हणजे अजूनही माझं चालू आहे कोलॅबोरेशन त्यांच्याबरोबर. नेक्स्ट इयर वी आर सेलिब्रेटिंग 40 years ऑफ ग्रिप्स इन इंडिया. 40 years बर्लिनमध्ये. हो, बर्लिनमध्ये. तर तो प्रवास तिथनं लेखन दिग्दर्शनाचा सुरू झाला. सो फ्रॉम 86 to 1998 या 12 वर्षामध्ये मी ग्रिप्सची खूप नाटकं केली. अच्छा. त्या काळामध्ये माझ्याबरोबर जी कलाकार म्हणून सुरुवातीला आली ती विभावरी दीक्षित आधीची, व विभावरी देशपांडे. ती आली ग्रिप्सच्या नाटकात. माझ्या पहिल्या नाटकाला छान छोटे वाईट मोठेला तिची आई मनीषा दीक्षित तिच्याबरोबर प्रेक्षक म्हणून आली होती. तेव्हा ती काय छोटी मुलगी असेल. मग नंतर तिने माझ्या नाटकात काम करायला सुरुवात केली आणि मग 98 मध्ये तिने स्वतः नाटक लिहायला सुरुवात केली ग्रिप्सची. मग त्यानंतर 98-99 मध्ये मी तिला म्हणलं की तू लिही आता, मी चाललो टेलिव्हिजनला. मग 2000 मध्ये मी टेलिव्हिजनमध्ये गेलो, कारण तेव्हा मला अजय सरपोतदार म्हणून माझा मित्र होता पुण्यातला. त्यांनी ETV नावाचा नवीन चॅनल चालू करायला घेतला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी सिरियल तू करतोयस. म्हटलं बरं. वी मिस हिम यार, माझा पण चांगला मित्र होता यार. तर मी टेलिव्हिजनमध्ये त्याच्यामुळे आलो. अदरवाईज काही एखाद दुसरी सिरियल मी केली होती, मी कामं केली होती. म्हणजे विनय धुमाळीच्या सिरियलमध्ये वगैरे कामं केली होती. म्हणजे शोध बीद. मग मी विक्रम गोखलेवर मी तेव्हा नट म्हणून काम करायचो. आणि बऱ्याच सिरियलमध्ये कामं केली होती मी तेव्हा. सई मावशींबरोबर पण एक त्यांच्याकरता मी एक छोटीशी सिरियल केली 98-99 साली. तेव्हा टेलिव्हिजनबरोबर थोडासा माझा डिरेक्टर म्हणून हे झाला, ओळख झाली. पण मला जेव्हा अजय सरपोतदारने सांगितलं तू सिरियल करतोयस, तेव्हा मी पहिली सिरियल प्रारब्ध म्हणून केली ETVची. आणि ETVचे लॉन्चचे सगळे जे प्रोग्राम होते ते सगळे लॉन्चचे प्रोग्राम मी केले होते. अच्छा. अजून एक मी काय झालं त्या निमित्ताने, मी पुण्यामध्ये पहिला नॉन लिनियर एडिट स्टुडिओ चालू केला. आणि ETVच्या सगळ्या सिरियल्स, भूमिका होती, पळसाला पानं 5 का काहीतरी एक होती, मॅड मर्डर सोडून बाकीच्या सगळ्या सिरियल्स एडिट करायला माझ्याकडे आल्या. अच्छा. माझ्याकडे मी एडिटिंग सेटअप चालू केले. नंबर 1. नंबर 2, ETV चालू व्हायच्या आधी त्यांनी डब सिरियल चालू केल्या होत्या. हो. तर त्या डबिंगचं सगळं काम मी माझ्याकडे घेतलं होतं. अच्छा. आणि त्यानिमित्ताने पुण्यामधल्या आर्टिस्टना डबिंग शिकवलं, डबिंग सुरू केलं. मग खूप मी डब कॉन्टेंट खूप तयार केला तेव्हा. मग पहिली सिरियल केली ETVची. आणि मग ETV झाला. मग त्याच्यानंतर झी पण नवीन होता तेव्हा. तारा नावाचा चॅनल आला होता. तारामध्ये पण मी तेव्हा अजित बुरे तारामध्ये होता काही काळ. मग नितीन वैद्य, अजय बालवणकर तारामध्ये गेले. मग असं ते त्या काळामध्ये प्रभात एक चॅनल आला होता वगैरे. बरंच तेव्हा गडबड चालली होती. पण मग मी झीवरती, मग तेव्हा अल्फा TV मराठी. मग अल्फा TV मराठीवरती पहिली सिरियल मी तेव्हा मला वाटतं पिंपळपान केली. त्याच्या आधी मी एक फिल्म केली त्यांच्याकडे बिघडले नंतर. अच्छा.
अगदी पहिलं मी काय केलं ना, तर एक गेम शो केला होता भागमभाग नावाचा, प्रशांत दामलेला घेऊन, जो स्क्रॅप झाला. अच्छा मल्टीकॅमवरती केला होता. अच्छा. तो काही मजा येत नाही म्हणून स्क्रॅप झाला. आणि मी बेस्ट ऑफ द बेस्ट नावाचं फिल्म केली, टेलिफिल्म, झीवरती पहिली. तेव्हा झीनी म्हणजे अल्फाने तेव्हा अल्फा करंडक नावाची स्पर्धा होती. हा. त्या अल्फा करंडकमधले सगळे जे विनर्स होते, हम्म. त्या विनर्सना घेऊन मी एक ही केली होती, टेलिफिल्म केली होती, बेस्ट ऑफ द बेस्ट. त्याच्यामध्ये आत्ताचे अभिजित गुरु, समिता देशपांडे, समिता गुरु, आत्ता सगळे टीव्हीवरती जे आहेत ना बरेच ते लोक, सगळे ते त्याच्यात सगळे होते. तेव्हा त्याच्यातनं आले होते अच्छा. कॉम्पिटिशन. ओके ओके ओके. गमतीची गोष्ट म्हणजे भागमभाग जशी स्क्रॅप झाली हम्म. तशी ती फिल्म पण स्क्रॅप झाली. अरे हो. नाही काय Setbacks. आपल्याला काय हे होत नाही रंगा. हा. मी म्हटलं काही हरकत नाही, अच्छा. अजून काहीतरी करू. मग पहिलं पिंपळपान केलं. ते चांगलं झालं. पिंपळपान खूप छान झालं. मग त्याच सुमाराला पिंपळपानच्या लॉन्चला म्हणजे मी दुष्टचक्र नावाची एक कादंबरी केली खानोलकरांची. तर मग दुष्टचक्र आपण लॉन्च वेगळ्या पद्धतीने करूया म्हणून मी अशी कल्पना मांडली की दुष्टचक्र खानोलकरांची आणि आरती प्रभूंचं, म्हणजे आरती प्रभूंची कविता, त्या कवितेवरती आधारित एक कार्यक्रम करायचा. तर दुष्टचक्राचा पहिला एपिसोड दाखवायचा. आणि ते जे पुस्तक होतं दुष्टचक्र, त्याची निळकंठ प्रकाशनाने सांगितली एक नवीन आवृत्ती या निमित्ताने तू पब्लिश कर, कारण तो माझा मित्र होता रानडे. ती आवृत्ती पब्लिश केली आणि सुभाष अवचट नावाचा माझा मित्र आहे, पेंटर. तर सुभाषने म्हणलं मला तू एक पोस्टर करून द्यायचं. अच्छा. तर सुभाषने मला एक ओरिजिनल पेंटिंग करून दिलं. त्याचं मी पोस्टर केलं, जे लागूनचे असते आम्ही त्याचं प्रकाशन केलं. अच्छा. त्यानिमित्ताने नक्षत्रांचे देणे नावाचा कार्यक्रम मी केला. हा. अच्छा. जो होता खानोलकरांवरती, म्हणजे आरती प्रभूंवरती. हा. तर तो कार्यक्रम एवढा आवडला लोकांना, म्हणजे दुष्टचक्र चालू झालंच एका बाजूला, पण नक्षत्रांचे देणे बघून ते म्हणजे अरे हे करायला पाहिजे, अरे मग आपण आता करूया, ग्रेसचं करूया. मग तेव्हा त्याच्याबरोबर नक्षत्रांचे देणे, म्हणजे आरती प्रभू, ग्रेस, मग असं करत 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 पुढे ते 30 केले आपण. खूप आता- ते अजून आता अशोक पत्कींचा केला आता हो. 2 महिन्यापूर्वी. खूप म्हणजे गाजला तो. खूप गाजला आणि हा. खूप आवडला लोकांना. हा. मग तो सुरू झाला. मग तेव्हा घडले बिघडले म्हणून चालू केलं 2003 मध्ये मला वाटतं मी झीवर. मग त्यानंतर टेलिव्हिजनचा सपाटाच चालू झाला, म्हणजे खूप सिरियल्स केल्या मी टेलिव्हिजनच्या. मला आता सगळ्या लक्षात पण नाही आहेत. तुझं अग्निहोत्र चिकार गाजला. अग्निहोत्र खूप गाजलं, एकाला गुंतदार हृदय केलं. गुंतदार हृदय खूप गाजली, एकाला दुसरी गोष्ट, एकाला तिसरी गोष्ट, तुझ्या लग्नाची गोष्ट तुला माझ्या मिळाली लग्नाची गोष्ट मला आणि मिळाली. तुझी चांदी झाली. पहिली गोष्ट, दुसरी इव्हन गोष्ट, नाटक तिसरी एका गोष्ट. लग्नाची गोष्ट हो, प्रशांत हो, दामलेचं, हो. त्याचे 1400 प्रयोग झाले. हो, ते काय आपल्यातूनच आहे. ते झालं. मग त्याचं नंतर परेश रावलनी हिंदीमध्ये केलं. अच्छा. मग सिद्धार्थ राणेने गुजरातीमध्ये केलं. अच्छा. मग परेश रावलनी गुजरातीत केलं. ओके. त्याचे अक्षरशः तुफान, मला पैसे पण तुफान मिळाले त्याच्या नाटकाचे. बरं, त्याची आणखीन व्हर्जन्स पण झाली नंतर गुजरातीमध्ये. अच्छा. हा. ओके. दॅट वॉज अ व्हेरी सक्सेसफुल प्ले. तू- आणि तू स्वतः लिहिलंयस तो? मी लिहिलं नाटक ते. हा. आणि मग ते नाटक अजूनही असं ना तसं मला परत परत भेटत राहतं. मग त्यातलं जे गाणं आहे, मला सांगा सुखमय नक्की काय असतं, ते पण ते तू गाणं लिहिलंयस तेव्हाही, ना? हो, ते गाणं पण तेव्हाही खूप गाजलं. अरे पब्लिकला काय आवडलंय ते अजूनही गाणं. आवडलं गाणं. मग ते नंतर मुंबई पुणे मुंबईमध्ये सतीश राजवाडेने ते गाणं परत घेतलं. हो. प्रशांतचं याचं आत्ता पण त्याच्या नवीन नाटकामध्ये हम्म. ते गाणं आहेच. त्या गाण्याने काय तेव्हा 96 साली ते गाणं पहिल्यांदा आलं. हा. पत्कीने म्युझिक केलं होतं. हो. आता बघ ना, आता 96चा आता 2000 झाली, 25-30 वर्ष झाली आहेत त्याला, पण ते गाणं चालूच आहे. हो. ते त्याच्या फक्त 2 ओळी मला फक्त पहिले असं. अरे बापरे. ते गोड आहे. आता काही सातशे काही नाही. दॅट्स ओके यार. वी आर नॉट गोइंग टू सिंग लाईक प्रशांत दामले. दॅट्स सो व्हॉट. हो, नाही, आय विल सिंग बेटर दॅन दॅट. नोटीस दिस प्रशांत. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, असं गाणं होतं. करेक्ट.
तर मग एका बाजूला टेलिव्हिजन चालू होता, त्याच्या आधी कमर्शियल नाटक चालू झालं, टेलिव्हिजन चालू झाला. गुंतता हृदय गुंतता हृदय वॉज द फर्स्ट लेट नाईट शो मराठीमधला. त्याच्यामध्ये संदीप कुलकर्णी होता, त्याच्यामध्ये मृणाल होती, पल्लवी सुभाष त्याच्यातली खूप गाजली तिची भूमिका त्याच्यामधली. ती त्याच्यामध्ये तिने थोडंसं एक मस्त काम केलं होतं तिने. वॅम्प होती, परंतु खूप छान काम केलं होतं तिने तेव्हा त्याच्यामध्ये. आणि त्या सिरियलने एक स्लॉट ओपन झाला. दॅट्स व्हॉट. त्याच्यानंतर आता पण तो स्लॉट चालू आहे. 10:30 हो, 10:30चा स्लॉट इज समवॉट लाईक सुपरनॅचरल और आणि जरा थोडासा मेल स्क्यू असलेला होता. त्याचं कारण कसं म्हणजे तेव्हाच तरी टेलिव्हिजनचा पॅटर्न असा होता की 8:30ला प्राईम टाइम 8 वाजता चालू व्हायचा. 8:30ला 8, 8:30, 9 फॅमिली ओरिएंटेड, 9:30 ते 10:30 नॉन फिक्शन चालायचं तेव्हा बऱ्यापैकी. 10:30 वाजता घरातली मंडळी, बाकी मुलं बिलं, बायको बिको, रिमोट जायचा नवऱ्याच्या हातामध्ये 10:30ला. मग 10:30 वाजता त्यांना काहीतरी वेगळा स्पाइस काहीतरी हवा असायचा. मग सुपर नॅचरल असेल किंवा थोडासा वॅम्पिश असेल किंवा असा असेल. मग जो फॅमिली बघणार नाही एकत्र बसून, मग तो कुठलाही फ्लेवर असेल. सो आय थिंक दॅट वॉज द राईट डिसिजन ॲट दॅट टाईम. निखिल सानेनी, मला आठवत आहे, सतीश राजवाड्यांनी डिरेक्ट केली होती. आणि तेव्हा निखिल साने असं म्हटलं की पहिल्यांदा आपण करतोय, आणखीन लेट अस सी हाऊ दिस वर्क्स. आय रिअली वर्क व्हेरी वेल. म्हणजे छान रिसीव्ह झाली सिरियल ती. किंवा नंतर पण आम्ही एक बुगुशू म्हणून एक फॉर्मॅट केला. बुगुशू म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 1 hour एपिसोड असा. तर शेजारी शेजारी पक्के शेजारी म्हणून एक सिरियल मी तेव्हा केली होती. आनंद इंगळे आणि वैभव मांगले हे दोघं शेजारी शेजारी असतात. दोघांची नावं सेम असतात. ओके. आणखीन किशोर प्रधान दोघांच्या नावाने, तो एकाच्या नावाने करतो तो बंगला, पण दोघांची नावं सेम असतात. त्यामुळे मग ते त्या एका बंगल्याच्या मध्ये पार्टिशन घालतात. आणि ते शेजारी, त्यात तो वैभव मांगले भैया असतो आणि आनंद इंगळे मराठी असतो. अशी सिरियल होती. मग त्याच्यामध्ये विशाखा सुभेदार होती, त्याच्यामध्ये सुलेखा तळवलकर होती, बरेच लोक होते मग त्याच्यामध्ये. आणि ती मल्टीकॅमवरती शूट करायचो आम्ही. आणि फिल्म सिटीमध्ये सेट लावला होता. आणि ती पण 2 वर्ष जवळजवळ चालली. भरपूर एपिसोड त्याचे केले. ती पण लोकांना खूप आवडली. अशा बऱ्याच सिरियल आहेत ॲक्च्युली. अग्निहोत्र आवडली. यू टेल मी नाऊ, यू हॅव बीन अ मल्टीफेस पर्सनॅलिटी. लाईक यू हॅव बीन रायटरमध्ये लिरिसिस्ट पण आहेस, रायटर पण आहेस. तू हे जे एवढं सगळं काम केलेलं आहे, त्यातलं तुझं स्वतःचं रायटिंग असलेलं काय आहे? बरेच आहेत रायटिंगचे माझे. म्हणजे माझी फिल्म स्क्रिप्ट पण आहेत माझी स्वतःची. किंवा हिंदी आपण त्याच्याकडे येणारच. आता अजीज देशमुख अंगाराचा सिनेमा मी लिहिला आहे. ओ रिअली? विथ गोविंदा? महेशनी जो डिरेक्ट केला होता तो सिनेमा मी लिहिला आहे. किंवा बाजी नंतर आम्ही आता एक केला होता, तो मी लिहिला होता. चिंटू दोन्ही मी लिहिले होते. तर फिल्म्स लिहिल्या आहेत मी. फिल्म आणि सिरियल्स पण पुष्कळ लिहिल्या आहेत. मग कधी स्टोरीज लिहिल्या आहेत, कधी स्क्रीन प्ले लिहिले आहेत, कधी स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग. घडले बिघडले सगळंच मी लिहायचो. मग घडले बिघडल्यामध्ये सगळं असायचं. म्हणजे स्क्रीन प्ले असायचा, डायलॉग असायचं, गाणी असायची. सो बेसिकली असं काही निश्चित नाही आहे की कशा मी काय करीन. किंवा आता आमची ॲज अ रायटर व्हॉट यू लाईक मोर, द बिईंग अ लिरिसिस्ट ऑर बिईंग अ दिस थिंग? असं काही नाही. कारण आपण हिंदीमध्ये बघताना बघतो की आता गुलजार साहब असतील किंवा हसरत जयपुरी साहब असतील किंवा कैफे आझमी साहब असतील. सो लाईक तिकडे जर तू मोठमोठ्यांची नावं घेतलीस तर मोस्ट ऑफ द लिरिसिस्ट दे हॅव मेड देअर करिअर ॲज अ लिरिसिस्ट. नाही, आता गुलजार साहेबांनी फिल्म डिरेक्ट पण केलं की. ते तर आहेच. बट एक रायटिंग ऑफ द सिनेमा अँड रायटिंग ऑफ द लिरिक्स हे आता सलीम जावेद जर तुम्ही बघितले फॉर एक्झाम्पल, तर जावेद साहेबांनी लिरिसिस्ट पण आहेत. ते डायलॉग रायटिंग पण केलंय, स्क्रीन प्ले रायटिंग पण केलंय. तर असं काही नियम नाही. बेसिकली कसं आहे की तुम्हाला मीडियम माहिती कळलं पाहिजे, पहिली गोष्ट एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तुम्हाला भाषा यायला पाहिजे. आणि तिसऱ्या बाजूला तुम्हाला हे सगळं करण्याची कंड असली पाहिजे. बेसिक मला असं वाटतं याच्यामध्ये की जेव्हा यू आर अ लिरिसिस्ट तेव्हा तुम्हाला त्यातलं ते यमक जुळवणं असेल म्हणा, किंवा कुठल्या छंदामध्ये ती कविता लिहिली जाते,
किंवा आत्ताला आपल्याला ह्याचा काय फ्लेवर हवा आहे, ह्या गोष्टीकडे पण बऱ्यापैकी लक्ष द्यायला लागतं. यापेक्षा सुद्धा आणखीन काय लागतं मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्यातलं जे ॲब्स्ट्रॅक्शन आहे ना हम्म. ते लिरिक्स जास्ती कळतं. हां, that's कारण what. तुम्हाला यू हॅव टू गो फ्रॉम मंडेन वास्तवामधनं तुम्हाला थोडंसं यू हॅव टू टेक अ फ्लाईट. येस. आणि मला दुसरं एक असं वाटतं की इन लिरिक्स पार्ट यू हॅव टू यूज सच वर्ड्स की एक वर्ड तुम्हाला खूप काही सांगून जातो. व्हाईल like an रायटिंग image. द डायलॉग्स इज अ डिफरंट आर्ट, असं बरोबर. एक मला वाटतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे आणि त्यात सुद्धा कसं की ती भाषेची गंमत तुम्हाला कळली पाहिजे. हां, आणि तुम्ही कुठे लिहिता कुठला शब्द ते पण खूप शब्द महत्त्वाचं असतं. संपदा किती लागते तेवढ्यासाठी. शब्द संपदा पण लागते. आणखीन त्याचा चॉईस ऑफ वर्ड जो असतो त्याच्यामधला. हम्म. आणि तुम्हाला त्या शब्दाचा न्यूएन्स कळला पाहिजे. तुम्हाला भय आणि भीती याच्यातला फरक कळला पाहिजे. हम्म. काय ना हम्म. आपल्याकडे अनेक लोक आता गाणी लिहितात ना, हम्म. तुला बघून माझ्या अंगावर शहाराला म्हणतात. शहारा नाही आहे शब्द मराठीतला. मराठीत शब्द रोमांच आहे. शहारा भीतीने येतो. पण सर्रास गाण्यामध्ये तू गेला असं मला इशारा आणि आला माझ्या अंगावर शहारा. रा जोडताय. चेटकी नाही का ती? तिला बघून अंगावर शहाराला चेटकी नाही का ती? पण त्यांना हा जुळवतात शब्दच यम. कळत नाही की शहारा आणखीन रोमांच हम्म. ह्याच्यामधला फरक काय? तो फरक तर कळला पाहिजे. त्याला मराठी तुम्हाला यायला पाहिजे मुळामध्ये. हम्म. भय आणि भीती ह्याच्यामध्ये फरक आहे. हम्म. भय हे खूप आतून आहे हम्म. आणि भीतीमय कोणतरी तुम्हाला एकदम भॉ केलं तरी तुम्हाला भीती वाटते. हम्म. तर ती खूपच सरफेस लेवलची आहे. भय खूप आतलं आहे. तर किंवा आपल्याकडे लांब आणि दूर यातला फरक लोकांना कळत नाही. एक्झॅक्टली. इथनं माझं घर खूप लांब आहे. लांब म्हणजे लांब इज नॉट दूर. दूरमध्ये त्या शब्दाची एक गंमत आहे ना, दूर. इवन दॅट डू इज दीर्घ. दीर्घ आहे तो दूर मधला. आणि लांब म्हणजे काय, तुम्ही एक गोष्ट घेऊन अशी केली की ती लांब होते. म्हणजे लांब इज लेंथ आणि दूर इज डिस्टन्स. पण ते मराठी लोकांना कळत नाही. म्हणजे आय मीन ते अनेक गाणी लिहिणाऱ्या लोकांना कळत नाही. शब्दांचं उत्तम गाणी लिहितो गुरु ठाकूर, अप्रतिम गाणी लिहितो. याचं कारण त्याला शब्दच मुळात कळलेले आहेत. बरं, कवितेचं वाचन आहे, संदीप खरे, शब्दांची उत्तम, सौमित्र, ही छान गाणी लिहितात. याचं कारण त्यांना मुळामध्ये शब्दांचीच जाण आहे आणि मराठी उत्तम वाचलेलं आहे. पण हे जे काही काही आपल्याकडे कसे काही काही भोंदू लोक असतात ना, ते भोंदू कवी पण असतात. जाऊन दे, त्या विषय वेगळा आहे तो. तुझ्या तोंडावर आलं होतं आता एखाद्याचं. नाही. माय पॉइंट इज की तुम्ही तुमची ती क्षमता आहे का हे बघत नाहीत लोक. आता मी एवढी सिरियल सॉंग्स पण लिहितो ना, सिरियल सॉंग लिहिणारे पण पुष्कळ लोक आहेत. टलाट करून काहीतरी लिहित असतात. कसं होतं, आणि तो जो घेणार आहे त्याला पण जर का कळत नसेल आपण काय घेतोय. ऍक्च्युली दॅट्स द मेन पार्ट राईट नाउ. क्वालिटी घेण्याला पण कळली पाहिजे, देण्याला पण कळली पाहिजे. एक गोष्ट मला निश्चित माहिती आहे की जे चांगलं असतं ते खूप अनेक दिवस टिकतं. जे पोकळ असतं, खोटं असतं, त्याचा लाईफस्पॅन पण अगदी छोटासा असतो, निघून जातं ते. म्हणजे ते फार टिकत नाही. किंवा काय काय असतात ती खूप, ज्याला आपण शोई किंवा टॉटराय किंवा असे असतात ना, म्हणजे ऑस्टेंटिशियस असतात. काय मराठीमध्ये आपण म्हणूया देखावा असतो, नुसती भडक असतात, नुसती चमकदार असतात. पण ते हिंदी ते सिनेमात टिकत चालून नाही. जातं. टिकत नाहीत. ते हिंदी सिनेमात चालून जातं हां, की म्हणजे मैं रस्ते से जा रहा था, बेलपुरी खा रहा था. ती गंमत आहे. ती गमतीचं गाणं आहे. मला आवडतं गाणं ते. काय गोविंदा आहे ना, गोविंदा तुम्ही वेगळ्या पद्धतीनेच घेतला पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही नसिरुद्दीन शहाची आर्टसिक जर का गोविंदाला लावायला गेलात ना, तर मग तुम्ही गणलात. एक्झॅक्टली. हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे. हो. तुम्ही चाट मसाला खायला गेलात आणि तुम्ही कुठल्या तरी एका गुरमे रेस्टॉरंटमध्ये गेलात, दॅट टू डिफरंट थिंग्स. येस. आणि दोन्हीचं त्याचं स्थान आहे, येस. असं माझं मत आहे. येस. येस. पण तिकडे तशी ती चालू शकतात. इकडे आपल्याकडचं जरा मराठीचं वातावरण थोडंसं अजूनही वेगळं पडतं. आता आपण वळूया तुझ्या आत्ताच्या, तुला नुकतंच अवॉर्ड मिळालेलं इफी इन गोवा फिल्म फेस्टिवल लंपनसाठी. सो त्याकडे वळूया. लंपनची आयडिया कुठून कशी आली आणि हाऊ यू हॅव एक्झिक्युटेड इट? तर प्रकाश नारायण संत हे माझे फार पहिल्यापासून आवडते लेखक होते. म्हणजे त्यांची 4 पुस्तकं आहेत, 4च पुस्तकं आहेत फक्त. मग त्यातलं वनवास आहे, दुसरं शारदा संगीत आहे, पंखा म्हणून आहे, आणखीन झुंबर म्हणून आहे. हे 4 पुस्तकातूनच त्यांनी फक्त लंपन नावाच्या मुलाच्या आयुष्यातल्या कथा लिहिलेल्या आहेत. आणि ते साहित्य माझ्याकरता खूप माझ्या मनाला भिडलेलं असं साहित्य पहिल्यापासून होतं.
तर सोनी लिव्हवरती आपण पिच करत असतो ना कुठे कुठे जाऊन काय काय. तो सोनी लिव्हवरती आशिष गोळवलकर नावाचा एक तेव्हा मराठी अधिकारी होता. तो मला म्हणला की तुझ्याकडे लिटरेचर बेस्ड काय असेल तर घेऊन ये. तर अनेकदा आधी लंपनवरती काम करण्याचे प्रयत्न करून झालेले होते. म्हणजे सचिन कुंडलकरला करायची होती, मोहित टाकळकरला करायची होती. अनेक लोकांनी त्यांच्याकडे जाऊन राईट्स मागितलेले होते, घेतलेले होते अनिरुद्ध दीक्षितांकडे जाऊन. पण इट हॅड नेवर रिअलाइज्ड, म्हणजे एक्झिक्यूट झालीच नव्हती शेवटपर्यंत. तर मी म्हणलं, माझ्या डोळ्यासमोर एक साहित्य आहे असं, पण मला विचारायला लागेल ते. आणखीन ते मालगुडी डेजचा फ्लेवर आहे त्याला म्हणलं सगळा. तो म्हणला आणतं तू. मग मी तेव्हा निपुण धर्माधिकारी म्हणून डिरेक्टर आहे, तर त्याला तो सेन्स आहे खूप छान. तर मी त्याला विचारलं तू करशील का, कारण त्यांनी त्याचं ऑडिओ बुक केलं होतं. हां. तो म्हणला हो, अरे मला खूप जवळच आहे, माझ्या मनाच्या जवळचं साहित्य आहे ते. मग मी अनिरुद्ध दीक्षितांच्या घरी गेलो सरळ कराडला. त्यांना विचारलं की तुमच्याकडे याचे राईट्स आहेत का, वनवासचे राईट्स आहेत का. ते म्हणले हो आहेत राईट्स, खूप लोक आले, खूप लोक गेले, पण कोणी काही केलं नाही. तर परत ते ओपन झालेत, कारण आपण वर्षभराकरता घेतात लोक, काही करत नाही. तर मी त्यांना म्हणलं की हा चेक, मला हे राईट्स पाहिजेत. ते राईट्स मी घेऊन आलो. मग त्याच्यावर आम्ही प्रेझेंटेशन केलं आणि फार सुंदर पुस्तक आहे ते वनवास. आणि ते मग बाय द टाईम आम्ही ते सगळं मटेरियल बनवलं तोपर्यंत आशिष गेला होता. तोपर्यंत सुगातो मुखर्जी म्हणून दुसरा आला होता तिकडे, जो अजूनही आहे. वी रेड इट आउट टू हिम. आणखीन त्याला ते खूप आवडलं. मग तिकडे दानिश म्हणून आहेत, त्यांना पण ते खूप आवडलं. आणि खूप कष्टाने ते लिहिलं. चिन्मय केळकर म्हणून रायटर आहे, त्यांनी लिहिलं ते. आणि ते इतकं सुंदर झालं, इतकं सुंदर झालं. त्यांच्या ओरिजिनल कथेचं नाव काय? त्यांच्या 4 कथा, त्यांचा कथासंग्रह आहेत लंपनचे. वनवास, शारदा संगीत, हे पहिले 2. त्यातल्या वनवासच्या कथांवरती आपण एक ही सिरियल केली. एपिसोडिक आहे ते, प्रत्येकाची एक एक स्टोरी आहे, किंवा काही ठिकाणी 2 स्टोरीजचं मिळून एक आहे. 7च एपिसोड आहेत फक्त. 7 एपिसोड्स आहेत, त्याच्यामध्ये 10 गोष्टी आपण कव्हर केल्या आहेत. तर ती सिरियल खूप सुंदर झाली. आणखीन आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, इफी गोवामध्ये आता 2024चं भारतातल्या सगळ्यात बेस्ट सिरीजचा अवॉर्ड, म्हणजे त्यात वेब सिरीज, म्हणजे त्याच्यामध्ये कोटा फॅक्टरी होती, त्याच्यामध्ये जुबिली होती, त्याच्यामध्ये स्कॅम होती, या सगळ्या सिरियल होत्या. पण या सगळ्या सिरियल्समध्ये आपली सिरियल सगळ्या गाजलेल्या आहेत. सगळ्या गाजलेल्या सिरियल. वी गॉट द बेस्ट. वाव यार, कॉंग्रॅच्युलेशन. हो, ते आपल्याकडे मराठीमध्ये त्याचा कोणालाच सिग्निफिकन्स पण नाही कळला म्हणजे काय. कारण आपल्या मराठी प्रेक्षकांचा एक काय म्हणूया, टी व्हीवरती फुकट जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत बघत नाहीत. यू सेड इट. आय कॅन ओनली से यू सेड इट. सोनी लिव्ह वरती जाऊन 200 रुपये भरून ती सिरियल बघण्याचे कष्ट कोणी घेत नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणी लोक बघतच नाही तुमची सिरियल मराठी, तुम्हाला कशाला द्यायचं काम. मराठी लोक पाहतात कुठे सिरियल तुमची. म्हटलं तेही बरोबर आहे. प्रकाश नारायण संतांची पुस्तकं खपतात तरी कुठे म्हणले, आवृत्त्या किती निघाल्या म्हणलं बरोबर. तो म्हणला मराठी लोक पुस्तक वाचत नाहीत, खरं तर आपण खर्च करून सिनेमा बघत नाहीत. मराठी लोक फक्त फुकट असेल ते पौष्टिक, हे आपलं मराठी लोकांचं तत्व आहे. आणि आपला मराठी समाज जितका बोंधू आहे ना, इतका बोंधू समाज दुसरा कुठलाही नाही, हे मी आता कॅमेरासमोर सांगतो. याचं कारण नुसते ओरडतात, मराठीची गळचेपी होतीये, मराठी भाषेची पिछेहाट होतीये, आणि करायला पुढे येत नाही. या ना मग पुढे. कधी कधी असं वाटतं या करा, पैसे घाला त्यात, पैसे खर्च. जेव्हा तुम्ही म्हणजे तू काय मी काय, आपण मी नेसेसिटीज बाजूला टाकलेल्या आहेत ऍट टाइम्स नाही, आतापर्यंत. आता पिक्चर केला तेव्हा सुद्धा मी बाजारात जाऊन 5 पैशाची पिन पण घेत नाही तेव्हा, जेव्हा की आय नो दॅट आय हॅव टू पुट ऑल माय मनी असाइड फॉर दिस. तर चिंटू मी जेव्हा केला, मी याची गंमत सांगतो. गोरेगावला ओबेरॉय मॉलमधला जो हे आहे मल्टिप्लेक्स आहे, तिकडे मी आणि पुष्कर श्रोत्री उभे होतो. आणि तेव्हा काहीतरी मालिनी 3D काहीतरी असा एक सिनेमा लागला होता, क्राईम होता, ॲडल्ट फिल्म होती. शेजारच्या ऑडिओमध्ये चिंटू लागली होती. माझ्या माहितीतली एक मराठी फॅमिली तिथे आली, 2 मुलं, आई वडील. मला वाटलं आपल्या चिंटूला आले, म्हणलं या 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 या.
ते म्हणले तुम्ही इकडे कुठे? म्हणलं आपली फिल्म आहे चिंटू. हो का? म्हणाले नाही आम्ही ते ही बघायला आलो. म्हणलं मालिनी काहीतरी काहीतरी सिरियल होती. म्हणलं अरे तुझी 2 लहान मुलं घेऊन तू एका सिरियलला चालला आहेस. ही ॲज गुड ॲज अ ब्लू फिल्म आहे. तू हे का नाही बघत? तर म्हणलं आम्ही मराठी सिनेमा बघत नाही. म्हणला हां, तो टी व्हीला येतो ना. आम्ही टी व्हीला आलो की मराठी सिनेमा बघतो. तर आता मी लंपन ज्याने सांगतो की लंपन बघा यार, त्याला व्ह्युअरशिप नाही म्हणून मला चॅनल म्हणते की तुम्ही नका करू पुढचा सीझन. दॅट्स व्हॉट हॅपन्स यार. दुसरा सीझन मी त्याला म्हटलं दुसरा सीझन करूया. ते म्हटलं अरे खूप चांगलं आहे रे तुमचं, पण कोणी बघत नाही रे. लोकांना what मी happens. इतक्या लोकांना म्हटलं अरे तुम्ही मला बघा. एक असं वाटतं की आत्ताला जे आपण बघतोय की साऊथच्या फिल्म्स ह्या एवढ्या आत्ताला चालतायत, मतलब लिव्हिंग इवन द बॉलिवूड बिहाइंड. त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण हे आहे की तिकडची लोक तिकडच्या फिल्मला Loyalty आहे. तिकडच्या कलाकारांना मोठं बनवतात. तिकडचं साहित्य, तिकडच्या सगळ्या गोष्टी या Absolutely. तिकडचं इतकं अपलिफ्ट केलं जातं आज. आणि कुठल्याही याच्यामध्ये मी पाहिलं म्हणजे इव्हन जेव्हा त्यांचे इंटरव्ह्यूज मी पाहते तेव्हा पीपल आर देअर की बाबा आपल्या कलाकृतीवरती काहीतरी बनतंय आणि दे आर नॉट बॉदर्ड अबाउट की बाबा मला यातून काय मिळणार आहे. पहिल्याच आपल्या इथे पहिल्यांदा सगळ्या क्रूला वाटतं मला काय मिळणार आहे. हो. सगळ्या प्रेक्षकांना वाटतं टीव्हीवरती येऊ तेव्हा बघू. काळ इतक्या झपाट्याने बदलत चालला की पहिल्यांदा लोक खिशातून आपल्या पैसे काढायचे, वेळ काढायचे, थिएटरमध्ये जायचे. दुसरा काळ असा आला खिशातून पैसे काढायचं बंद, टीव्हीवरती 6:30 वाजता आहे म्हणून निदान बसायचे. आता हा काळ आलेला आहे की येऊ दे ना OTTला, मग मी पाहतो ना माझ्याकडे वेळ असेल तेव्हा. बरोबर. सो इवन आय हॅव नाव आफ्टर दिस फिल्म आय हॅव डिसाइडेड नॉट टू मेक इट. कारण का कशाला बनवायचं आहे, आपल्याला काय एवढा पैसा भर आलेला नाहीये. आणि प्लस देर आर ओनली 2 चॅनल्स की हु आर बाईंग इट. मग तुम्ही घातलेला पैसा तुमचा निघणार तरी कसा. खरंय. सो एनिवेज कुठल्याही गोष्टीला प्रेक्षक हो एक गणित असतं, एक इकॉनॉमिक्स असतं. तर त्यामुळे मी अशी इथे कळकळीची विनंती करते की ज्या छान छान चांगल्या कलाकृती आहेत त्या जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा. बिकॉज दे आर मेंट फॉर थिएटर. त्याच्यासाठी वेगळे कॅमेरा असतात ज्यांची भाडी पण खूप असतात, 40,000 50,000 पर डे. सो इतकं जेव्हा पैसा खर्च करून आपण त्या सगळ्या बनवतो तेव्हा तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी जरूर त्याकडे वळावं. तर प्रेक्षक हो मराठी फिल्म्सला तुम्हीच जगवायचं आहे असं मी म्हणेन. एनिवेज नाऊ वी विल शिफ्ट टू यू, कारण का तू बऱ्याचशा सिरियल्स हिंदीमध्ये पण केलेल्या आहेस. सो त्याचे एक चुपके चुपके नावाची केलीस तू अँड टीव्हीला. त्याच्यानंतर कहाणी में ट्विस्ट आहे, झी स्माईलला केली, समर प्रेम, गुंडा पुरुष, इथेच टाका तंबू मराठी, ती फुलराणी मराठी, सिंधू, 800 खिडक्या 900 दार, एवढ्या सगळ्या खूप सिरियल्स आहेत. आणखीन पण आहेत म्हणजे या आता आपल्याला पटकन आठवतात अशा सिरियल्स आहेत. येस बाकी मी मराठी नावाचा चॅनल होता त्याच्यावर Yes, पण yes, खूप yes. सिरियल केले आहेत. Yes. बऱ्याच केल्यात सिरियल. येस. आता मला जरा थोडं ते ब्लर झालंय. आता मला आठवत नाही काय, कारण झाले ना आता पुष्कळ वर्ष 25 वर्ष झाली मी काम मोर करत दॅन आहे. 25. हा 25-26 वर्ष झाली. हां त्यामुळे त्याच्यामध्ये इव्हेंट्स खूप केले मी, अवॉर्ड Yes. फंक्शन खूप केली येस. त्याच्यामध्ये. तुला नॅशनल अवॉर्ड मिळाले ते तुझ्या धर्म. तुझ्या धर्म कोणचा म्हणून अहिराणी फिल्म आम्ही केली होती. हां अहिराणी अहिराणी भाषेतली film Language? होती. हो. अच्छा. अहिराणी मराठीची बोलीभाषा आहे जी नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोलली अच्छा. जाते. कोणी कोणी कामं केली होती त्यात? उपेंद्र लिमये, हो. विभावरी दीक्षित, अच्छा. विभावरी देशपांडे, हां. त्यानंतर पण सुहास पळशीकर. काय साधारण लाईन होती त्याची? त्याची लाईन अशी होती की आदिवासी तो आहे आणि तिथे त्या लोकांना नक्सलाइट्स एका बाजूला ख्रिश्चन मिशनरीज, एका बाजूला हिंदू फॅनॅटिक्स, या सगळ्या लोकांचा ते जंगल कॅप्चर करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणखी ते टायगर रिझर्व्ह आहे अच्छा. आणि त्या टायगर रिझर्व्हमध्ये तो शिरतो बफर झोनमध्ये म्हणून त्याला पकडतात. तर त्याचं म्हणणं असतं की मी तुमच्या कोणातलाच नाही आहे, म्हणजे मी नक्सलाईट आहे, ना मी ख्रिश्चन आहे, ना मी हिंदू फॅनॅटिक आहे. आम्ही सगळे आहोत इथले ॲबोरिजिन्स, आम्ही इथले रहिवासी आहोत आणि आमचा देव आमचं झाड आहे, वृक्ष हा आमचा, निसर्ग हा आमचा देव आहे, अशी त्याची थीम होती. तुझ्या धर्म कोणचा, म्हणजे माझा यातला कुठलाच धर्म नाही, माझा धर्म निसर्ग हा माझा धर्म आहे, अशी त्याची थीम होती. याचा सगळा जो सतीश मनवर नावाचा एक रायटर डिरेक्टर आहे त्यांनी हे लिहिलं होतं. आणखीन त्याला 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले ॲक्च्युली त्यावर्षी. आता तू मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे यू आर अ लिरिक्स रायटर, यू आर अ रायटर ऑल्सो, यू आर अ डायलॉग रायटर,
यू आर एव्हरीथिंग. ओके, सो व्हॉट रोल यू युअर सेल्फ लाईक? ऍक्टर वगैरे तर चला ठीक आहे आता. ऍक्टिंग कधीच सोडलं मी. हा, मी आत्मबंद करतो. अगदी लेटेस्ट मी स्कूप नावाच्या सिरियलमध्ये काम केलं, अच्छा. हंसल मेहताच्या. ओके. छोटासा रोल केला. हा. परंतु नाही मी ॲक्टिंग करत जास्ती, याचं कारण त्यात खूप वेळ जातो. परंतु ॲज अ रायटर मला असं वाटतं, ॲज अ प्रोड्युसर मला आवडतं, चॅलेंजेस आवडतात सगळे त्यातले. ॲज अ रायटर आय लव्ह एव्हरीथिंग. म्हणजे काय ना की ते तुम्हाला खुणावतं काहीतरी. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तुम्ही वाचलं, एखादी गोष्ट पाहिलीत की तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं त्याच्यावरती. मग समोर तुमच्या मनामध्ये ना एक विशलिस्ट बनलेली असते की मला याच्यावरती काहीतरी करायचं आहे, त्याच्यावरती काहीतरी करायचं आहे. मग जो फॉर्म समोर येईल, कधी गाणं लिहायला येतं, कधी कथा लिहायला येते, कधी एखादी सिरियलची गोष्ट लिहायला येते, तेव्हा ते सगळं बरोबर तुमच्या मनामध्ये पेरलेलं जे असतं ते उगवतं. असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे मला असाइनमेंट रायटिंग पण आवडतं. मी आता जेव्हा सिरियल सॉंग्स मी लिहितो, तेव्हा मला समोरून एक चॅलेंज येतो, तो मला आवडतो. मला दिग्दर्शक सांगतो की मला असं 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 करायचं आहे. बरं ठीक आहे. मग ती जी झुंज असते एक छोटीशी, त्याची कल्पना आणि आपले शब्द यांची एक झुंज होते. ती झुंज मला आवडते. पण आता काय झालं आहे, मला गाणी लिहायला बिलकुल वेळ लागत नाही. म्हणजे मी साधारणपणे 10 मिनिटात गाणं लिहितो. तेव्हा अरे जास्त वा. वेळ लागत नाही. वाव. याचं कारण ते गाणं लिहिणं हे कसब आहे. हां. ती कलेपेक्षा पण कसब जास्ती आहे. हा. आणि मला पहिला शब्द, पहिलं अक्षर, शेवटचं अक्षर दिलं आणि कविता करायला सांगितलं, आपण कधीतरी करून दाखवेन मी. तर मी लगेच एक कविता मीटरमधली, हां, मग छंदोबद्ध बरं का. अच्छा. म्हणजे समजा असं म्हटलं की नाही, याला आपल्याला शार्दूल विक्रीडित म्हण लिहायचे आहे किंवा हां. ही शिखरणी म्हण लिहायचे, तर मी ते लिहू शकतो. ते कसब आहे, त्याच्यामध्ये कला नाही. तर ती गाणी सिरियल सॉन्ग लिहिताना तुम्हाला कसब जास्ती रामदास लागतं. आठवले कसब आहे का कला आहे? आणि रामदास आठवले हे सगळ्याच्या वरती आहे. वरचं रसायन आहे. पण माझं एक ऑब्झर्वेशन आहे की हा. म्हणजे तो मनुष्य अत्यंत हुशार आहे, हो असं माझं मत आहे. हो हो. याचं कारण जेवढं तुम्हाला असं वाटतं की अरे काय हा बोलतो, हा खरंच खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे रामदास आठवले. एनिवे, त्यांना कधीतरी बोलवा तुम्ही, म्हणजे हो, तुम्हाला नक्की. कळेल ते काय आहे. तर लिरिक्स लिहायला पण आवडतात मला, गाणी लिहायला आवडतात. कविता लिहिणं हल्ली होत नाही फार. याचं कारण त्याला एक पर्पज येत नाही. मी कधी लिहायची काय, पण लिहितो मी, कविता पण लिहितो आधनमधनं. मी म्हणेन तुमचं सगळं कुटुंबच ह्याच्यामध्ये आहे. माझं Like कुटुंब तुझी याच्यात आहे. बायको ह्याच्यात आहे, सुनबाई गिरिजा ओक आहे, मृण्मयी तुझी मुलगी पण मुलगी आहे, माझा आहे, मुलगा सुहृद प्रोड्युसर आहे. आहे. हो. सो त्यामुळे द होल फॅमिली इज इज इनटू इट. इनटू क्रिएटिव्ह बिझनेस. त्यामुळे आमच्या घरी कधीही या गोष्टींवरती बोलणं होत नाही. म्हणजे ते सगळं घराबाहेर चालतं. घरामध्ये फार क्वचित आमचं सिनेमा कुठला बघितला, हे कसं आहे, ते कसं आहे, हे होतं. पण आपण घरी बसून काहीतरी प्रोसेस करू वगैरे असं काय होत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी काम हो, करत असतो. प्रत्येकाचं त्याचं फार, आपापलं स्थान आणि वेगवेगळं तिथे आहे. कसं आहे ना की आमच्याकडे त्याचं फार अप्रूप पण नाही आहे. म्हणजे हो, या. कसं झालं रे शूटिंग विटिंग कोणी कोणाला विचारत नाही. चालू असतं सगळ्यांचं. ते चालूच असतं. बरं, येणारे पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत? आता मी 3 गोष्टींवरती आता काम करतोय. एक म्हणजे प्रभाकर पेंढारकरांची रारंग डांग नावाची कादंबरी आहे. मला करायचं होतं त्याच्यावरती. त्याच्यावरती मी आता हिंदी फिल्मचं काम करतोय. खूप विचार करून मी त्यांचे मला वाटतं फोन पण केले. एनिवेज, अच्छा. यू आर डुईंग इट बेस्ट. येस. त्यानंतर एक मी आता मतकरींच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती एक हॉरर सिरीज डिझाईन करतोय. येस. आणि बाबुराव अर्नाळकर म्हणून लेखक होते मराठीमध्ये. तर बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजार आणि धनंजय या 2 कॅरेक्टर्सवरती मी आणि मुकुल अभ्यंकर म्हणून काम करतोय. आय तर थिंक या धनंजय म्हणून आम्ही एक मालिका केली होती मोहन जोशींना घेऊन, अधिकारी ब्रदर्सनी. डिटेक्टिव्हची होती. हां, मग आता असेल ते सेम असेल ती. धनंजय आणि छोटू म्हणून त्याचा कॅरेक्टर हा, असतो. धनंजयचा रोल मोहन जोशींनी केला होता. अच्छा, ओके ओके. आय थिंक तेव्हा त्याच्यात 13 भागांचं हे होतं. सीझन होते तेव्हा. तर ते मी करतोय. आता मी स्वतःचं कॉन्टेंट पण बनवायला सुरुवात केली. आणि सध्या मी एज्युकेशनमध्ये खूप काम करतोय. मी एज्युकेशनल कोर्सेस करतो आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यामध्ये जे आता नवीन शैक्षणिक धोरण आहे, त्यात त्यांना ज्या पद्धतीचा एज्युकेशनल कॉन्टेंट पाहिजे आहे, तो कॉन्टेंट एंगेजिंग, एनरिचिंग व्हिडिओ लेक्चर्स हे मी आता करतोय. म्हणजे कोविडच्या काळामध्ये मी जवळजवळ 2200 तासाचा कॉन्टेंट एज्युकेशनमधला बनवला.
नवीन कोर्सेस पुढच्या वर्षी जे चालू होतील जूनमधले त्याचं काम आता चालू आहे. तर एज्युकेशनमध्ये आता मोर दॅन फिक्शन अँड नॉन फिक्शन आय एम वर्किंग मोर इन एज्युकेशन. असं आता आहे. ओके ओके, लवली, फॅन्टॅस्टिक, लवली Thank you. टॉकिंग टू यू. मला म्हणजे इतकी वर्ष मी तुला ओळखते, परंतु अशी ओळख ही या निमित्ताने जास्त झाली हो. असं मी म्हणेन. थँक्स सो मच फॉर कमिंग It's a pleasure. अँड थँक्स सो मच फॉर शेअरिंग ऑल द थिंग्स वॉट एव्हर इज देअर इन माइंड, जे की जनतेसमोर आलेलं नव्हतं. थँक्यू. आणखीन तुझ्या शोला माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. श्रीरंग गोडबोले, आपण माझ्या विनंतीला मान देऊन बातो बातो मे या माझ्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल एक माझ्यातर्फे छोटीशी भेट. धन्यवाद. थँक्यू सो मच.